नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी टॅलीमध्ये पेरोलचं वर्किंग कशा प्रकारे केले जाईल ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर आपण या ठिकाणी कंटिन्यू एज्युकेशन मोडमध्ये येणार आहे। त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी पहिली एक कंपनी क्रिएट करावं लागेल। आपण त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे एक ठिकाणी एक कंपनी क्रिएट करणार आहे। त्यामध्ये मी कंपनी क्रिएट करेन IT करियर पेरोल इन टॅली, म्हणजे त्या ठिकाणी आपण पेरोलचे टॅली आपण या ठिकाणी क्रिएट करूया। त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मी ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित टाकेल। स्टेट टाका या ठिकाणी, बाकीच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायच्यात। आता बघा, त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी पेरोलमध्ये वर्किंग करावं लागतं तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही पेरोल हा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला ऑन करणं गरजेचं आहे। म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला समजतं की कंपनी क्रिएट सक्सेसफुली, म्हणजे आपण या ठिकाणी कंपनी सक्सेसफुली या ठिकाणी क्रिएट करणार आहे। पण त्याच्या खाली सांगितलंय इनेबल द फीचर्स ॲज पर युअर बिझनेस नीड, म्हणजे तुमच्या गरजेनुसार त्या ठिकाणी राहिलेले फीचर्स इनेबल करा। मला या ठिकाणी काय करायचं की पेरोलमध्ये वर्किंग करायचं आहे, त्यासाठी या ठिकाणी मी काय करेल की पेरोलचा ऑप्शन या ठिकाणी ऑन करेल। म्हणजेच या ठिकाणी शो मोर फीचर्सला मी या ठिकाणी ऑन करेल। आता जेव्हा मी शो मोर फीचर्स ऑन करेन तेव्हा त्या ठिकाणी मला इथे पेरोल हा ऑप्शन त्या ठिकाणी कुठेही दिसत नाही आहे। मग त्यामुळे मी शो ऑल फीचर्स या ठिकाणी ऑन करेल, म्हणजे त्या ठिकाणी शो ऑल फीचरला त्या ठिकाणी येस म्हणेल आणि त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी मी टॅक्सेशनला नो करून पेरोलला या ठिकाणी येस करणार आहे, एंटर करा। ठीक आहे, इनेबल पेरोल स्टॅच्युटरी या ठिकाणी येस करा। आणि या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टाकत असताना या ठिकाणी आपल्याला कंपनीची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकावी लागते। म्हणजे या ठिकाणी पेरोलमध्ये जर तुम्हाला वर्किंग करायचं असेल तर या ठिकाणी ज्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला PF भेटणार आहे, ज्या कंपनीमधले तुम्हाला ESIC भेटणार आहे, ज्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पेन्शन स्कीम भेटणार आहे, ह्या प्रत्येक कंपनीचे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कोड टाकावा लागेल। म्हणजे जी कंपनी आहे त्या ठिकाणी त्या PF साठी जर रजिस्टर असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला त्या कंपनीचा कोड टाकणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। म्हणजेच जर जी कंपनी तुम्हाला ESIC त्या ठिकाणी पुरवत असेल तर त्या ठिकाणी ती कंपनी ESIC ऑफिसला त्या ठिकाणी रजिस्टर असेल, म्हणजे त्या ठिकाणी इन्शुरन्सला जर त्या ठिकाणी एखाद्या त्या ठिकाणी रजिस्टर असेल तर त्या ठिकाणी त्या कंपनीचा असणारा कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। म्हणजे थोडक्यात मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की त्या ठिकाणी या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकत असताना तुम्हाला त्या ठिकाणी कंपनीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे। म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कंपनी रजिस्टर असेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कंपनीला त्या ठिकाणी एक कोड दिला जातो। म्हणजे PF ऑफिसला जर त्या ठिकाणी ती कंपनी रजिस्टर असेल तर त्या कंपनीला त्या ठिकाणी तो PFचा जो काही कोड असेल तो कंपनीचा कोड आपल्याला या ठिकाणी टाकणं गरजेचं असतं। म्हणजे या ठिकाणी मी आत्ता एक अंदाजे या ठिकाणी कोड टाकेल, म्हणजे त्या ठिकाणी त्या कंपनीचा कोड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। तर त्या ठिकाणी आपण कोड या ठिकाणी घेऊ शकतो। नॅशनल पेन्शन स्कीम या ठिकाणी आपण त्या ठिकाणी टाकू शकतो। म्हणजे त्या नॅशनल पेन्शन स्कीमला जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी नॅशनल पेन्शन स्कीमचा आपण त्या ठिकाणी कोड या ठिकाणी टाकणार आहे। त्यानंतर टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबरचा टॅन नंबर आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असेल तर तो आपण या ठिकाणी टाकणार आहे। बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी टाकून झाल्यानंतर एंटर करणार आहे, एंटर करा। एंटर करून आपण त्या ठिकाणी गेटवे ऑफ टॅलीला येणार आहे। ठीक आहे, त्यानंतर क्रिएटमध्ये यायचं आहे। क्रिएटमध्ये आल्यानंतर आत्तापर्यंत आपण या ठिकाणी लेजर आणि ग्रुप शिकलो। लेजर आणि ग्रुप झाल्यानंतर या ठिकाणी आपण स्टॉक ग्रुप, स्टॉक कॅटेगरी, युनिट ऑफ मेजरमेंट, युनिट्स आणि त्या ठिकाणी गोडाऊन आपण त्या शिकलो। आता आपल्याला त्या ठिकाणी शिकायचे ते म्हणजे पेरोल मास्टर। म्हणजे जसं आपण अकाउंटिंग मास्टर शिकलो, इन्व्हेंटरी मास्टर शिकलो, तसंच आज आपल्याला त्या ठिकाणी पेरोल मास्टर त्या ठिकाणी शिकायचे। आता पेरोल मास्टर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला पेरोलमध्ये वर्किंग करत असताना कोणकोणत्या प्रकारचं वर्किंग त्या ठिकाणी करावं लागेल ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे। सगळ्यात पहिली कन्सेप्ट जर आपण पाहिली तर या ठिकाणी एम्प्लॉईंचे ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करायचे। म्हणजे ज्या ठिकाणी एम्प्लॉईंचे ग्रुप एकत्र होतात त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी तो ग्रुप क्रिएट करणं गरजेचं आहे, बरोबर आहे। मग थोडक्यात आपण जर पाहिलं तर एम्प्लॉईंचे ग्रुप कुठे क्रिएट होतात तर त्या ठिकाणी कंपनीमध्ये एखाद्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी ते ग्रुप त्या ठिकाणी क्रिएट होतात। मग त्या ठिकाणी एखादं डिपार्टमेंट आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल। म्हणजे या ठिकाणी एखादा HR डिपार्टमेंट असेल तर HR डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी 2 ते 2पेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी काम करेल, म्हणून त्या ठिकाणी आपण HR डिपार्टमेंट घेणार आहे।
त्यानंतर अकाउंट डिपार्टमेंट असेल म्हणजे अकाउंट डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी काम करेल म्हणून त्या ठिकाणी आपण अकाउंट डिपार्टमेंट घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी एम्प्लॉईचा ग्रुप तयार होणार आहे ते आपण त्या ठिकाणी डिपार्टमेंट क्रिएट केले. म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर HR डिपार्टमेंट असेल आणि त्या ठिकाणी अकाउंट डिपार्टमेंट असेल म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करायचे असतात. त्यानंतर एम्प्लॉई आहे, एम्प्लॉई आपण थोड्या नंतर क्रिएट करणार आहे पण त्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी युनिट ऑफ वर्क्स म्हणजे जसं आतापर्यंत आपण पाहिलं की युनिट ऑफ मेजरमेंट आपण त्या ठिकाणी पाहिलं तसंच युनिट ऑफ वर्क्स आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजेच तुमची जी काही सॅलरी आहे ही कशामध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाईल ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. बघा जी आपली जी सॅलरी आहे ही डेज वाईज कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे किती दिवस तुम्ही प्रेझेंट आहे आणि किती दिवस तुम्ही ॲब्सेंट आहे हे त्यानुसार त्या ठिकाणी आपली सॅलरी ठरवली जाते. म्हणून आपल्या सॅलरीचं जे काही युनिट आहे हे त्या ठिकाणी आपण डेजनुसार त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की अटेंडन्स प्रोडक्शन टाईप. आता या ठिकाणी अटेंडन्स आपण ॲप्लिकेबल करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपण अटेंडन्स देत असतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रेझेंट असेल तर आपण प्रेझेंट म्हणून त्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन देत असतो. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी अटेंडन्स देत असतो. त्यामध्ये अटेंडन्स टाईप आपण अटेंडन्स लिव्ह विथ पे हा त्या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा जो काही टाईप आहे तो म्हणजे त्या ठिकाणी अब्सेंट. म्हणजे जसं आपण त्या ठिकाणी प्रेझेंट म्हणून त्या ठिकाणी आपली प्रेझेंटी देतो त्याच प्रकारे त्या ठिकाणी आपली अटेंडन्स आपण त्या ठिकाणी अब्सेंट म्हणूनही त्या ठिकाणी देत असतो. त्याच प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी अटेंडन्स लिव्ह विथ पे यानुसार आपल्याला त्या ठिकाणी आपल्या अटेंडन्सचा टाईप त्या ठिकाणी दाखवावा लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी आपण लिव्ह म्हणून कन्सेप्ट त्या ठिकाणी घेणार आहे. आता लिव्ह म्हणजे काय तर त्या ठिकाणी कंपनीमध्ये आपण जेव्हा त्या ठिकाणी लिव्ह घेतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला पगारी सुट्टी असं त्या ठिकाणी लिव्हमध्ये म्हटलं जातं. पण लिव्ह म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपण ज्या कंपनीमध्ये आपल्याला जर समजा एखाद्या आपण अगोदर त्या ठिकाणी काम केलं असेल तर त्या दिवसाचा लिव्ह आपल्याला त्या ठिकाणी पुढे घेता येतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी लिव्ह म्हणून पण त्या ठिकाणी वर्किंग करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पे हेड क्रिएट करायचे. आतापर्यंत आपण त्या ठिकाणी एम्प्लॉई ग्रुप क्रिएट केले, त्यानंतर युनिट ऑफ वर्क्स क्रिएट केलं, त्यानंतर अटेंडन्स प्रोडक्शन टाईप आपण क्रिएट केलं आणि त्यानंतर आता आपण त्या ठिकाणी पे हेड क्रिएट करणार आहे. पे हेड म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्हाला कशाच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी पेमेंट दिलं जातं हे आपण त्या ठिकाणी पे हेडमध्ये पाहतो. म्हणजे तुम्ही कुठेही जर कंपनीमध्ये कामाला गेलात तर पहिले तुम्हाला सांगितलं जातं की त्या ठिकाणी तुम्हाला बेसिक सॅलरी किती प्रमाणात त्या ठिकाणी भेटेल. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिली आपण त्या ठिकाणी घेतो की आपली बेसिक सॅलरी या ठिकाणी कॅल्क्युलेट कशी करायची हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाहतो. आता या ठिकाणी बघा जेव्हा तुम्ही बेसिक सॅलरी या ठिकाणी घेता त्यावेळेस पे हेड टाईप तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावे लागतात. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर अर्निंग फ्रॉम एम्प्लॉई हे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण इथे जर पाहिलं तर 2 कन्सेप्ट तुम्हाला भेटतात. एक म्हणजे त्या ठिकाणी डिडक्शन फ्रॉम एम्प्लॉई, अर्निंग फ्रॉम एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर स्टॅच्युटरी डिडक्शन. पहिले एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर या 2 व्यक्तींमधला फरक आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. त्यानंतर त्या ठिकाणी आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी वर्किंग करे जाईल हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. एम्प्लॉई म्हणजे काय की ज्या व्यक्तीला सॅलरी भेटती तो म्हणजे एम्प्लॉई झाला आणि एम्प्लॉयर म्हणजे काय की जो सॅलरी देतो तो व्यक्ती एम्प्लॉयर म्हणून काम करत असतो. आता डिडक्शन फ्रॉम एम्प्लॉई म्हटलं तर आपलं जे काही डिडक्शन असतात जे आपल्याला त्या ठिकाणी डिडक्ट केले जातात ते सगळं डिडक्शनमध्ये घेतले जातात आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या सॅलरी भेटते ती आपण त्या ठिकाणी एम्प्लॉई फॉर अर्निंग फ्रॉम एम्प्लॉईला त्या ठिकाणी घेतली जाईल. त्या ठिकाणी इन्कमचा टाईप हा तुमचा फिक्स असेल आणि ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सॅलरी कॅल्क्युलेट करतो ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केले जाईल. या ठिकाणी आपण खाली आल्यानंतर कॅल्क्युलेशन टाईप या ठिकाणी ऑन अटेंडन्सनुसार त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन टाईप केलं जाईल आणि जो व्यक्ती प्रेझेंट असेल त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी सॅलरी दिली जाईल. म्हणजे अटेंडन्स लिव्ह विथ पे हे आपण प्रेझेंटवरती या ठिकाणी घेणार आहे आणि कॅल्क्युलेशन पिरियड हा त्या ठिकाणी डेजनुसार त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाईल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट HRA म्हणजे काय तर हाऊस रेंट अलाउन्सेस. म्हणजे त्या ठिकाणी जो काही HRA तो त्या ठिकाणी तुम्हाला एम्प्लॉईला त्या ठिकाणी दिला जाईल. त्या ठिकाणी HRA आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. जसं आपण बेसिक सॅलरी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली तसंच त्या ठिकाणी HRA पण त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. मग या ठिकाणी अर्निंग फ्रॉम एम्प्लॉई करत असताना फिक्स असणार आहे आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहे. कॅल्क्युलेशन टाईप हा ऑन अटेंडन्सवरती घेणार आहे आणि त्या ठिकाणी प्रेझेंटवरती त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे तो व्यक्ती प्रेझेंट असेल तरच त्या ठिकाणी त्याला तो HRA भेटला गेला पाहिजे. त्यानंतर DA म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस आपण त्या ठिकाणी घेणार आहे. जसं HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्सेस आपण त्या ठिकाणी घेतला गेला तसंच त्या ठिकाणी DA म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस आपल्याला त्या ठिकाणी आपल्या एम्प्लॉईसाठी घ्यावा लागेल.
म्हणजे या ठिकाणी तो एम्प्लॉईसाठीच त्या ठिकाणी घेतला जाईल. म्हणजे जे काही पे हेड टाईप आपण त्या ठिकाणी घेणार आहे ते अर्निंग फ्रॉम एम्प्लॉईसाठी त्या ठिकाणी घेतलं जाईल. इन्कमची टाईप आपण जर पाहिली तर ती फिक्समध्ये घेतली जाईल आणि जे काही त्या ठिकाणी अंडर आहे हे त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर आपण त्या ठिकाणी आपली सॅलरी घेत असतो. म्हणून त्या ठिकाणी अंडर हे नेहमी त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेणं गरजेचं असतं. कॅल्क्युलेशन टाईप आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी अटेंडन्सवरतीच त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे आणि जर तुम्ही प्रेझेंट असाल तरच त्या ठिकाणी तुम्हाला डीए त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाईल. म्हणजे कॅल्क्युलेशन पिरियड हा त्या ठिकाणी आपल्या डेजनुसारच त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केला जाईल. जसं आपण त्या ठिकाणी बेसिक सॅलरी घेतली, जसं आपण त्या ठिकाणी एचआरए घेतलं, जसं आपण त्या ठिकाणी डीए घेतलं, तसंच आपल्याला त्या ठिकाणी टीए ही त्या ठिकाणी घ्यावा लागतो. टीए म्हणजे काय तर त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस, म्हणजे तुमचा होणारा ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस हाही त्या ठिकाणी तुम्हाला त्या सॅलरीमध्ये त्या ठिकाणी दाखवावा लागतो. या ठिकाणी पे हेड टाईप आपण त्या ठिकाणी अर्निंग फ्रॉम एम्प्लॉईज घेणारे, फिक्स घेणारे आणि त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसनुसार त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल. त्याचप्रकारे आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन टाईप हा नेहमीप्रमाणे ऑन अटेंडन्सवरतीच घेतला जाईल आणि त्या ठिकाणी प्रेझेंट असेल तर प्रेझेंटवरतीच त्या ठिकाणी तुम्हाला टीए पण त्या ठिकाणी भेटेल. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला एचआरए, डीए आणि टीए ह्या 3 कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित वर्किंग करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं तर जे काही पे हेड आहे हे पे हेड सगळे आपण त्या ठिकाणी क्रिएट केले. त्यानंतर अल्टरमध्ये या, अल्टरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा काय करायचं आहे की आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीला आपल्याला सॅलरी डिफाईन करायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी अकाउंटचा व्यक्ती जर आपण त्या ठिकाणी ठेवत असेल किंवा एचआरचा व्यक्ती आपण त्या ठिकाणी ठेवत असेल तर त्यांना त्या ठिकाणी सॅलरी किती प्रमाणात दिली गेली पाहिजे हे आपण त्या ठिकाणी त्यामध्ये ठरवणार आहे. म्हणजे अकाउंटच्या व्यक्तीला आपल्याला त्या ठिकाणी सॅलरी किती द्यायची आणि त्या ठिकाणी एचआरच्या व्यक्तीला सॅलरी किती द्यायची हे आज आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ठरवणार आहे. या ठिकाणी बघा इफेक्टिव्ह फॉर्म त्या ठिकाणी 1 एप्रिल ही डेट तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर बेसिक सॅलरी ही ठरवली जाते. म्हणजे जसं तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी वर्किंगला जाता, वर्किंगला गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की त्या ठिकाणी तुम्हाला एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी सॅलरी दिली जाईल. म्हणजे समजा आपण म्हटलं की अकाउंट डिपार्टमेंटला या ठिकाणी 35,000 रुपये सॅलरी त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण त्यानंतर एचआरए घेणार आहे. एचआरए म्हणजे काय की हाऊस रेंट अलाउन्सेस. बघा आपण ज्या ठिकाणी आत्ता जे पे हेड क्रिएट केले ते सगळे पे हेड आपल्याला या ठिकाणी आलेले दिसतात. म्हणजे जर तुम्हाला सॅलरी डिफाईन करायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी पे हेड टाकणे गरजेचं असतं. म्हणजे पे हेड जर त्या ठिकाणी तुम्ही क्रिएट केले तरच त्या ठिकाणी तुम्ही डिफाईन सॅलरी करू शकता. म्हणजे जसं आपण सिक्वेन्स आत्तापर्यंत करत आलो त्याच सिक्वेन्सने आपल्याला त्या ठिकाणी पुढे वर्किंग करावं लागेल. त्यासाठी आपण त्या ठिकाणी बेसिक सॅलरी ही 35,000 घेतली. त्यानंतर एचआरए हा त्या ठिकाणी बेसिक सॅलरीवरती कॅल्क्युलेट केलेला असतो. या ठिकाणी बघा आपण बेसिक सॅलरी या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. जसा अल्टर सी करायचे म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हा कॅल्क्युलेशनचा ऑप्शन या ठिकाणी ओपन करायचा असेल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला अल्टर सी हा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला प्रेस करावा लागेल. मी या ठिकाणी 35,000 गुणिले 35/100 म्हणजे जर त्या ठिकाणी माझा एचआरए 35% असेल, माझा डीए हा त्या ठिकाणी 25% असेल आणि माझा टीए हा त्या ठिकाणी माझा 15% असेल तर मी या ठिकाणी कॅल्क्युलेट करेन. प्रत्येक वेळेस मी या ठिकाणी अल्टर सी करेन आणि अल्टर सी केल्यानंतर या ठिकाणी आपण पुढचं वर्किंग या ठिकाणी करू शकतो. सेम एचआरमध्ये या, एचआरमध्ये त्या ठिकाणी जो व्यक्ती आपला काम करणार आहे त्यालाच आपण त्या ठिकाणी सेम वर्किंग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करणार आहे. स्टार्ट आफ्टर म्हणा. या ठिकाणी बेसिक सॅलरी समजा 25,000 रुपये आपण त्या ठिकाणी ठेवली. आता ह्याच 25,000वरती अल्टर सी करून आपण त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी त्याच पर्सेंटेजवरती अमाऊंट या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. म्हणजे या ठिकाणी एचआरए हा मी त्या ठिकाणी 35% करणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी डीए जो आहे तो माझा त्या ठिकाणी 25% मी कॅल्क्युलेट करणार आहे आणि माझा टीए जो आहे तो त्या ठिकाणी मी 15% त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. म्हणजे ही सगळं वर्किंग आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीला सॅलरी डिफाईन करावं लागेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी वर्किंग करावं लागेल. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी एम्प्लॉई क्रिएट करायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी जो व्यक्ती आपल्याला आपल्याकडे कामाला ठेवायचा आहे त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायची आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जो व्यक्ती आपल्याकडे आपल्याला कामाला ठेवायचा आहे त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी एम्प्लॉई असं म्हणत असतो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे की समजा रमेश नावाच्या व्यक्तीला आपल्याला त्या ठिकाणी आपल्याकडे कामाला ठेवायचं आहे. आता या ठिकाणी अंडर टाकणं गरजेचं आहे कारण तो रमेश नावाचा व्यक्ती जर आपल्याकडे त्या ठिकाणी कामाला येत असेल तर त्याला कोणत्या डिपार्टमेंटला कामाला ॲप्लिकेबल करायचं आहे हे आपण त्या ठिकाणी ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे अंडर आपण समजा अकाउंट डिपार्टमेंट ठरवू शकतो, एचआर डिपार्टमेंट ठेवू शकतो, अकाउंट डिपार्टमेंट घेऊ शकतो. या ठिकाणी डिफाईन सॅलरी डिटेल या ठिकाणी सॅलरी डिफाईन करा, येस म्हणा.
कॉपी ऑफ एम्प्लॉई ग्रुप या ठिकाणी कोणत्या ग्रुपचा त्या ठिकाणी व्यक्ती, आता साहजिक आहे आपण जर त्याला अंडर अकाउंटमध्ये ठेवत असेल तर त्या ठिकाणी अकाउंट डिपार्टमेंट त्या ठिकाणी तुम्हाला कॉपी करावं लागेल। बघा या ठिकाणी तुम्ही डिफाईन सॅलरी केली असेल तरच त्या ठिकाणी तुमचं एम्प्लॉईमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेशन या ठिकाणी दिसेल। म्हणजे या ठिकाणी सिक्वेन्स जर तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्सने वर्किंग करणं गरजेचं आहे। जर तुम्ही सिक्वेन्सने वर्किंग केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग त्या ठिकाणी करता येईल। म्हणजे मला सांगायची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी जर तुम्ही ग्रुप क्रिएट केले अगोदर तरच डिफाईन सॅलरीमध्ये ग्रुप दिसेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही युनिट क्रिएट केले तरच त्या ठिकाणी तुम्ही वर्किंग त्या ठिकाणी पुढे करू शकता। जर तुम्ही त्या ठिकाणी पे हेड क्रिएट केले तरच डिफाईन सॅलरीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पे हेड त्या ठिकाणी दिसतील। सांगायची माझी कन्सेप्ट काय की जो सिक्वेन्स आपण त्या ठिकाणी घेतलाय तो सिक्वेन्स आपण त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे, त्यानुसारच त्या ठिकाणी आपण पुढची कन्सेप्ट त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो। या ठिकाणी बघा एम्प्लॉईला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे मला या ठिकाणी एम्प्लॉईला नंबर टाकायचा आहे 2025, या ठिकाणी 2025चा 25वा त्या ठिकाणी एम्प्लॉई असेल। डिजिग्नेशन अकाउंट डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी कोणत्या डिपार्टमेंटला मला त्या व्यक्तीला त्या ठिकाणी कामाला ठेवायचं आहे त्या डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी कामाला ठेवू शकतो। म्हणजे सिनियर अकाउंटंट जर त्या ठिकाणी मला ठेवायचं असेल सिनियर अकाउंटंट या ठिकाणी ठेवेन। फंक्शनमध्ये त्या ठिकाणी कोणत्या ठेवायचं आहे, लोकेशन त्या ठिकाणी कोणत्या लोकेशनला त्या ठिकाणी तो काम करेल ते आपण त्या ठिकाणी ठेवणार आहे। त्या ठिकाणी जेंडर टाकू शकता, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाका। आता या ठिकाणी आपण 1/4/24 टाकणार आहे। ब्लड ग्रुप या ठिकाणी टाकायचं आहे, फादरचं नाव या ठिकाणी टाका, रमेशच्या फादरचं नाव या ठिकाणी आपण सुरेश टाकू शकतो। सपोजचं नेम टाका, ॲड्रेस टाका, ॲट पोस्ट राजगुरुनगर। म्हणजे मला काय सांगायचं इथे मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकून द्या। ईमेल आय डी या ठिकाणी टाकू शकता तुम्ही रमेश सुरेश @gmail.com। इथे या ठिकाणी बँक डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड करायची, ही बँक डिटेल त्या ठिकाणी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, ठीक आहे। त्यानंतर इथे तुम्हाला पॅन नंबर टाकायचा, पॅन नंबर या ठिकाणी टाकू शकता। म्हणजे इथे थोडक्यात मला सांगायचं काय की इथे इन्फॉर्मेशन टाकत असताना तुम्हाला त्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन टाकायची आहे। यूएन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकता येईल, पीएफ नंबर असेल, हा पीएफ नंबर टाकत असताना तुम्हाला त्या ठिकाणी त्या एम्प्लॉईचा पीएफ नंबर या ठिकाणी टाकायचा, ESIC नंबर असेल ESIC नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। सांगायची माझी कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करत असताना या ठिकाणी एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायचं आहे। योगेशला जर आपण HR मध्ये कामाला ठेवला तर अंडर HR त्या ठिकाणी घ्या। या ठिकाणी डिफाईन सॅलरी आपल्याला त्या ठिकाणी कॉपी ऑफ एम्प्लॉई ग्रुप HRची त्या ठिकाणी घ्यायची आहे, म्हणजे या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकते। खालची सगळ्यांची इन्फॉर्मेशन सेमच असल्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यांची इन्फॉर्मेशन ही तुम्ही जशी आत्ता आपण त्या ठिकाणी रमेशची टाकली तशीच आपण त्या ठिकाणी योगेशची ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकून घेऊ शकतो। त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी व्हाउचरमध्ये एंट्री मारणं गरजेचं आहे। म्हणजे जसं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आत्तापर्यंत सगळा डाटा त्या ठिकाणी क्रिएट केला तशाच प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी एंट्री म्हणजे व्हाउचरची एंट्री मारणं हे गरजेचं आहे। आता बघा पेमेंटमध्ये आत्ता आपण आहे त्याच प्रकारे आपल्याला पेरोलमध्ये जर वर्किंग करायचं असेल तर कंट्रोल F4 ही की आपण त्या ठिकाणी प्रेस करणार आहे। या ठिकाणी तुम्हाला पेरोलचं ऑप्शन या ठिकाणी दिसेल। आता या ठिकाणी अल्टर F4 म्हणजे काय होईल की त्या ठिकाणी तुमचा जो काही वर्किंग आहे हे त्या ठिकाणी क्लोज होईल। त्यामुळे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की कंट्रोल F4 हा डाटा त्या ठिकाणी तुम्हाला हा शॉर्टकट की तुम्हाला त्या ठिकाणी प्रेस करणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी बघा जर मला त्या ठिकाणी बँक मार्फत त्या ठिकाणी जर पेड करायचं असेल तर या ठिकाणी मी बँक अकाउंट घेऊ शकतो, म्हणजे जे अकाउंट मला घ्यायचं आहे ते अकाउंट मी या ठिकाणी घेऊ शकतो। रमेशची सॅलरी या ठिकाणी मी घेणार आहे, बेसिक सॅलरी समजा त्या ठिकाणी रमेशची थोडीफार कमी झाली असेल तर मी या ठिकाणी 32,000 रुपये घेईल। या ठिकाणी 32,000वरून त्या ठिकाणी आपण 32,000 कॅल्क्युलेशन जर केलं तर 32,000 गुणिले 35/100 या ठिकाणी आपण करू शकतो। DA आपण त्या ठिकाणी जर केलं 32,000 गुणिले 25/100 आणि TA जर आपण या ठिकाणी केलं तर 32,000 गुणिले 15/100 आपण या ठिकाणी करू शकतो। आणि त्या ठिकाणी समजा योगेशला जर आपण घेतलं तर योगेशची सॅलरी आपण 25,000 रुपये ठेवली होती, त्याला जर आपण त्या ठिकाणी 20,000 त्या ठिकाणी सॅलरी दिली तर त्या ठिकाणी HRA त्या ठिकाणी आपण 20,000 त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे। 20,000 गुणिले 35/100 त्यानंतर त्या ठिकाणी DA 20,000 गुणिले 25/100 आणि TA 20,000 गुणिले 15/100 अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण व्हाउचरची एंट्री या ठिकाणी पेरोलमध्ये या ठिकाणी मारू शकतो। एंटर करा, एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी आपण पुढे जाणार आहे आणि या ठिकाणी डिस्प्ले मोर रिपोर्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपण पेरोल रिपोर्टमध्ये येणार आहे आणि पेरोल रिपोर्टमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पे स्लिप आपल्याला या ठिकाणी दिसते
बघा आपण या ठिकाणी रमेशचं जर वर्किंग करत असेल तर रमेशची पे स्लिप आपल्याला या ठिकाणी दिसेल, या ठिकाणी अर्निंग कोणकोणतं केलंय ते या ठिकाणी दिसतंय आणि त्या ठिकाणी आपण जर डिडक्शन टाकलं असतं तर त्या ठिकाणी डिडक्शन या ठिकाणी साईडला दिसले असते. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं डिडक्शन फॉर एम्प्लॉयमध्ये जर आपण या ठिकाणी क्रिएट केलं गेलं असतं तर त्या ठिकाणी ते डिडक्शन घेतलं गेलं असतं. पण आपण या ठिकाणी बेसिक सॅलरी आपण त्या ठिकाणी घेतली होती ती अर्निंग फ्रॉम एम्प्लॉय म्हणून घेतली होती, म्हणून त्या ठिकाणी ती अर्निंग फ्रॉम एम्प्लॉय म्हणून त्या ठिकाणी घेतली गेली. इथे प्रिंटमध्ये या प्रिंटमध्ये आल्यानंतर करंट प्रिंट म्हणा, या ठिकाणी प्रिव्ह्यू तुम्ही जर पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या सॅलरी शीटचा त्या ठिकाणी प्रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे अशा प्रकारे तुमची सॅलरी शीट त्या ठिकाणी क्रिएट होणं गरजेचं आहे, सॅलरी स्लिप अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी क्रिएट केल्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या व्यक्तीची सॅलरी स्लिप त्या ठिकाणी तयार करू शकता. धन्यवाद.